नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमध्ये 10 जण सध्या जखमी आहेत। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे। ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री 10च्या दरम्यान घडली। घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी त्यांनी धाव घेतली आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। घटनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहेत। रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। आपण दृश्यही सध्या पाहू शकतो। ही चेंगराचेंगरी घडलेली होती, ज्यामध्ये जवळपास 18 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर अनेक जण 10 जण सध्या जखमी असल्याची माहिती मिळते। जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दिल्ली रेल्वे स्थानकावर ही चेंगराचेंगरीची घटना घडली। 2 एक्सप्रेस रद्द झाल्या आणि त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी जमलेली होती आणि या गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरी झाल्याचं सध्या समजतंय। सुरक्षा कर्मचारी रेल्वे प्रशासन घटनास्थळी पोहोचलेलं होतं आणि त्यांनी ही जी परिस्थिती नियंत्रणात मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होते, अशी माहिती सुद्धा समोर येते। काल रात्री 11 वाजता ही दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली। याच्यामध्ये 18 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी असल्याची माहिती। में वो दब गए। एक मिनट, आराम से उनसे उनका मौत हो गया। किसकी मौत हो गई है? मेरी मम्मी थे। आपकी मम्मी थी कहाँ? आप हाँ। क्या प्रयागराज ही जा रहे थे? नहीं नहीं जी, हम अपने घर जा रहे डॉक्टर ने थे। क्या बोला आपसे? वो डेथ हो गई है। डेड हो गई, डॉक्टर ने बोला या आप बता रहे हैं? नहीं, डॉक्टर बताया। उसी भगदड़ में? हाँ जी। आपके साथ और कौन कौन लोग था? हम लोग तो बहुत लोग थे, बस केवल मम्मी का डेथ हुआ। नहीं तो कल आप लोग कहाँ जा रहे थे? हम लोग अपने घर जा रहे थे, बिहार जा रहे थे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, भीषण अशी ही दृश्य आपण सध्या पाहू शकतो। चेंगराचेंगरी झालेली आहे दिल्ली रेल्वे स्थानकावर। काय नेमकं घडलं होतं? कशामुळे ही गर्दी जमलेली होती, ज्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली? प्रयागराज स्पेशल ट्रेन, भुवनेश्वर राजधानी आणि स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस या तीनही ट्रेन लेट असताना ज्या पद्धतीने लोक प्लॅटफॉर्म वरती येत होते, प्लॅटफॉर्म नंबर 14 वरती हे तीनही ट्रेन येणार होत्या। मात्र प्रयागराज स्पेशल ट्रेन जेव्हा या ठिकाणी आली तर तेव्हा सांगण्यात आलं की भुवनेश्वर राजधानी प्लॅटफॉर्म नंबर 16 वरती येणार आहे। जी ट्रेन 14 वरती येणार होती ती 16 वरती आली। त्यामुळं मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती 14 वरून 16 वरती जाण्यासाठी धावपळ सुरू झाली। या धावपळ सुरू झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी होती ती आटोक्यात आणणं कठीण झालं। दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट घेण्यासाठी जे लोक लाईनीमध्ये उभे होते आणि ज्यांना प्रयागराजला जायचं होतं ते देखील तिकीट न घेता प्लॅटफॉर्म कडे रवाना झाले। आता आपल्याला लक्षात येत असेल की या अगोदर महाराष्ट्रामध्ये देखील एक अशीच घटना घडली होती। ऍट अ टाइम ट्रेन एकत्र आल्यानं लोअर पनवेल स्टेशन दरम्यान अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात गुदमरून काही लोकांचा मृत्यू झाला होता। ही तशाच पद्धतीची अगदी घटना आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर गर्दी करत असतील तर प्रशासन, त्या ठिकाणचे जे रेल्वे पोलीस आहेत ते काय करत होते? दुसरीकडे सातत्यानं महाकुंभाचं अगदी चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट करण्यात आलेलं आहे, गर्दीचं मॅनेजमेंट करण्यात आलेलं आहे असा दावा करत असतात। मात्र दररोज काही ना काही घटना महाकुंभाच्या संदर्भामध्ये आपल्या समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं गर्दीचं खरंच मॅनेजमेंट करण्यात आलंय का, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। तर आता या सगळ्या घटनांचा जर विचार केला तर साधारणपणे जी माहिती मिळते 17 ते 18 लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। शनिवारी रात्री 9:30 वाजता नवी दिल्ली स्टेशनवरती ही घटना घडली। त्यामध्ये महिलांचा अधिक मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं कळतंय आणि लहान मुलांचा देखील यामध्ये समावेश असल्याचं कळतंय। 3 लहान मुलांचा समावेश आहे आणि जो आकडा येतोय तो आता 17 ते 18 असल्याचं समजतंय। मात्र यामध्ये निश्चितपणे सत्यता काय आहे हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो। कारण सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने या संदर्भामध्ये माहिती नाकारली, मात्र दिल्लीचे उपराज्यपाल यांनी या सगळ्या घटनेबाबत जेव्हा श्रद्धांजली व्यक्त केली, श्रद्धांजली अर्पित केली मृतांसाठी, तेव्हा या सगळ्या खरोखर या घटनेची माहिती जी आहे संध्याकाळी साधारण 12 वाजताच्या दरम्यान त्याला सत्यता आणि प्रशासनाच्या वतीनं खऱ्या अर्थानं दुजोरा देता येईल असं म्हणता येईल। कारण या सगळ्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आता विशेष
टीमचं गठन केलं जाईल, या घटनेसाठी विशेष समिती नियुक्त केली जाईल. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. मात्र ही घटना घडू नये म्हणून यासाठी काय प्रयत्न केले जातात. नवी दिल्ली स्टेशन असो किंवा दिल्लीची निजामुद्दीन रेल्वे स्टेशन असो, यांचं फ्रंट गेट जे आहे ते बऱ्यापैकी ठीक आहे, ज्या ठिकाणी लोक जाऊ शकतात. बॅक गेट मधून बाहेर पडण्यासाठी ज्या सीडी आहेत ज्याची रुंदी जी आहे अत्यंत छोटी आहे आणि यामधून लोक जेव्हा बाहेर पडत असतात तर त्या अत्यंत छोट्या असल्याने या ठिकाणी लोकांना चढण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो त्रास होतो. हे पहाडगंज साईडने तर अत्यंत, कारण एक फ्रंट साईड आहे आणि एक पहाडगंज साईड आहे. त्या पहाडगंज साईडने चढण्यासाठी लोकांना अत्यंत त्रास होतो. मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या असतात रस्त्यावरती उभे असतात, जे लोक घेऊन जाण्यासाठी हॉटेलवाले हे सगळे लोक प्रवाशांना सातत्यानं विचारत असतात आणि गर्दीतून वाट काढत प्रवासी जो आहे नवी दिल्लीमध्ये पहिल्यांदा आलेला त्याला मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत असतं. ही आजची परिस्थिती नाहीये, दररोज लोकांना अशा पद्धतीने गर्दीतून जावं लागतं. त्याच परिस्थितीमध्ये आस्थाचा मेला नक्की शिवाजी, खरं तर या 2 गाड्या ज्या लेट झालेल्या होत्या त्या प्रयागराजसाठी निघालेल्या होत्या आणि त्याचमुळे ही गर्दी त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यानंतरच ही चेंगराचेंगरीची घटना घडली अशी माहिती सध्या समोर येते. शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर या संपूर्ण घटनेवर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. को आधिकारिक तौर पर मृत पाए गए हैं, उनको मृत स्थिति में ही लाया गया है. उनके परिवारों को सूचना भी पहुंचा दी गई है. तकरीबन उतने ही इंजर्ड लोग यहाँ पे मौजूद हैं. बहुत ही दुखद घटना है और जो लोग गुजर गए हैं उनके मतलब कोई भरपाई तो नहीं कर सकता है, पर जो भी संभव मदद हो. हमारे दोनों विधायक यहाँ पे एरिया के, चांदनी चौक के विधायक पुनर्दीप सानी जी, हमारे आले इकबाल जी, दोनों यहाँ पर मौजूद हैं. हमने हॉस्पिटल के प्रशासन को भी कहा है कि जो कुछ भी मदद चाहिए हो वो तो सारी देख रेख कर ही रहे हैं, पर परिवारों को अगर कुछ भी मदद चाहिए हो तो हमारे दोनों विधायक यहाँ पे मौजूद रहेंगे. तर याच चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनं व्यथित झालो असं मोदी यांनी म्हटलं. तर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनं व्यथित झालो, त्यांची आपण एक्सपोस्ट पाहतोय. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्या समवेत माझ्या संवेदना आहेत. मी जखमींना लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करतो. या चेंगराचेंगरीचा फटका बसलेल्या सर्वांना प्रशासन मदत सुद्धा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्विट आपण बघत होतो.